नमस्कार, माझं नाव ऍडव्होकेट प्रवीण बीबी रघुनाथ पाटील. काय सांगाल, भाजपच्या 23 नगरसेवकांच्या विरोधात तुम्ही पिटिशन दाखल केलेलं आहे, काय नक्की मागचं कारण? बघा, निवडणूक प्रक्रियेमध्ये एखादा उमेदवार जेव्हा निवडणुकीला उभा राहतो तेव्हा नामनिर्देशन पत्र सादर करण्याची एक पद्धत असते आणि ते नामनिर्देशन पत्र सादर करताना आपण त्यासोबत एक शपथपत्र देतो आणि त्या शपथपत्राचा अविभाज्य भाग असतो तुमचं डिक्लेरेशन, पडताळणी. ज्या पडताळणीमध्ये असं नमूद केलं असतं की वर जी तुम्ही स्वयंस्फूर्त काही माहिती भरली ती माहिती योग्य आणि खरी आहे, म्हणजे त्या माहितीची सत्यता तुम्ही त्या पडताळणीमध्ये फायनल करता किंवा मान्य करता. आणि मला असं नंतर कळलं की बऱ्याच उमेदवारांनी हे प्रतिज्ञापत्र भरताना त्यांची पडताळणीवरती सहीच मिळत नाही. ह्याचा अर्थ काय होतं की त्यांनी जे शपथपत्र किंवा जे नामनिर्देशन पत्र सादर केलं ते अवैध होतं, अनधिकृत होतं, अपूर्ण होतं. तरीही जर आरओने, जे रिटर्निंग ऑफिसर असतील किंवा निवडणूक निर्णय अधिकारी असतील, त्यांनी ते स्वीकारलं तर ते लोकशाहीमध्ये फार घातक आहे आणि चुकीच्या पद्धतीने खरं तर निवडणूक प्रक्रिया गेली असं माझं ठाम मत आहे. आणि त्याच्याचमुळे मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र दिलं, राज्य निवडणूक आयोगानं पत्र दिलं, परंतु त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आणि म्हणून मला नाईलाजास्तव वसई दिवाणी कोर्टामध्ये याचिका दाखल करावी लागली, दावा दाखल करावा लागला. काय पुढची रणनीती असेल, कशा पद्धतीने हे लोक निलंबित होतील, किती दिवसात होतील, काय नक्की प्रोसेस असते? बघा, न्यायालयामध्ये गेल्यानंतर न्याय तुम्हाला किती दिवसात मिळेल हे तुम्हाला फक्त सन्माननीय न्यायमूर्ती सांगू शकतील, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही वेगळं भाष्य करणार नाही. पण आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर आम्हाला तो न्याय मिळेल. बघा, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही तो प्रयत्न करतोय. माझं एका कोणा उमेदवाराशी वैमानाचा सगळा प्रकार म्हणता नाही, सगळे माझे खूप चांगले मित्र आहेत. पण लोकशाही टिकवण्यासाठी जर एखादी प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने जात असेल तर तुम्ही तिथे उभं राहिलं पाहिजे, मला हेच दाखवून द्यायचं आहे. आणि अशीच परिस्थिती मागे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर आलेली 2018ला. आणि त्या प्रकरणामध्येही उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर करताना जे शपथपत्र दिलेलं त्या शपथपत्रामध्ये पडताळणी क्लॉजवरती त्यांच्या सिग्नेचर नव्हत्या, सह्या नव्हत्या, कोरे होते. आणि त्याच मुद्द्यावरती ते फेटाळण्यात आले होते. त्यांचे उमेदवारी अर्ज हे बाद करण्यात आले होते आणि उमेदवारांना अवैध घोषित करण्यात आले होते. बहुजन विकास आघाडीच्या 16 नगरसेवक देखील अशी टांगती तलवार आहे, याकडे कसं बघता आपण?